आयुष्यामध्ये तुम्हाला जी वेळ भेटेल ना त्या वेळेला महत्त्व देऊन आपल्या चेहऱ्यावरचं स्माईल कधीही जाऊन देऊ नका. कारण की वेळ कधी पण सांगून येत नाही. वेळ भेटो किंवा न भेटो, पण आपल्या चेहऱ्यावरचं हास्य असं पाहिजे की समोरचा कितीही दुःखी असू दे, कितीही दुःखी असू दे, आपल्या स्माईलमुळे जर त्याला त्याच्या चेहऱ्यावर जर स्माईल आली ना, हे पुण्य आपण कुठंच कमवू शकत नाहीत. म्हणून आपल्या चेहऱ्यावरचं हसू कधीही जाऊन देऊ नका. कारण की वेळ प्रसंगी जर वेळ अशी येते की आपण कितीही कॉमेडी सीन बघू द्या, कितीही कॉमेडी विनोद बघू द्या, पण आपल्याला हसू येत नाही. त्याचं कारण म्हणजे जबाबदारीचे ओझे. एकदा का जबाबदारीचे ओझे आपल्या अंगावरती पडले ना, काही पण होऊ द्या हो, किती कोणी असू द्या, आपण त्या टेन्शनमध्ये असतो. त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचं हास्य निघून जातं. म्हणून नेहमी हसत राहा. हसल्याने नेहमी आयुष्य आपले वाढत असते. आणि इतरांनाही हसवा. टेन्शन कुणाला नाही आहे, प्रॉब्लेम कुणाला नाही आहे. जगामध्ये असा कोणताच व्यक्ती नाही आहे की त्याला प्रॉब्लेम नाही आहे, आणि असं कोणताच प्रश्न नाही आहे की त्याला उत्तर नाही आहे. परंतु ते आपण फक्त शोधलं पाहिजे. शोध घे, नक्कीच त्याचं उत्तर तुम्हाला सापडणार आहे. म्हणून आपल्या चेहऱ्यावरचं जर हास्य आपलं जाऊन द्यायचं नसेल ना, का कितीही दुःख असू द्यायचं, पण फक्त लोकांना आपल्या चेहऱ्यावरचं जर हास्य दिसलं तर लोक आपला विनोद बनवायला बसलेलेच असतात हो सगळे, की हा कधी दुःखी आम्हाला दिसतोय. म्हणून आपल्या चेहऱ्यावरचं सुख म्हणजे स्मित हास्य आहे. आपण जेवढं हसरं राहणार ना, तेवढं लोकांचं नजरसुद्धा आपल्याकडं चांगलीच राहणार. कारण की लोकांना फक्त असं वाटतं का हा दुःखी दिसला की याला आम्ही टोमणा द्यायला रिकामं. म्हणून आपल्या चेहऱ्यावरचं हास्य कधी जाऊन देऊ नका. जगा आणि दुसऱ्यालाही हसतमुख जगू द्या.